एक शांत प्रकारची शक्ती आहे जी फार कमी लोकांना धरता येते. ती आवाजात नाही, ती दिखावात नाही, आणि ती अशी ताकद नाही जी वादात जिंकते किंवा खोल्यांवर राज्य करते. ही आहे गोष्टी पर्सनली न घेण्याची शक्ती. मतं, प्रोजेक्शन्स आणि गोंगाटाने भरलेल्या जगातून चालत जायची क्षमता, आणि तरीही अस्पर्शित राहायची क्षमता. कल्पना करा, असं जगणं कसं वाटेल तुम्हाला, जिथे एखाद्याचे बेपर्वा शब्द, त्यांचा टोन, त्यांचा निर्णय किंवा त्यांची शांतता यापुढे तुमची शांती हायजॅक करू शकत नाही. जिथे तुम्ही मुक्त आहात त्या न संपणाऱ्या भावनिक रोलर कोस्टरपासून, जो असतो लोक माझ्याबद्दल काय विचार करतात. बहुतेक लोक हे स्वातंत्र्य कधीच अनुभवत नाहीत, कारण जवळजवळ दररोज ते आपली आतली शांती देत असतात, त्यांना कळतही नाही. एक उद्धट टिप्पणी, एक नाकारलेलापणा, एक क्षण ज्यात इग्नोर केलं गेलं, आणि त्यांचं मन स्पायरल होऊ लागतं. ते त्या क्षणाला पुन्हा पुन्हा रिप्ले करतात, लपलेला अर्थ शोधतात, स्वतःला सांगतात की त्यांनी काहीतरी चूक केली, की ते पुरेसे नाहीत, की जग त्यांच्या विरुद्ध आहे. आणि असं करताना ते तास, दिवस, कधीकधी वर्ष गमावतात. ते भावनिक ओझं वाहत राहतात जे त्यांचं कधीच नव्हतं. शेवटची वेळी विचार करा, कधी एखाद्याचे शब्द तुमच्या डोक्यात राहिले, संभाषण संपल्यानंतरही खूप वेळ. कदाचित ती लहानशी गोष्ट होती, सहकायाची व्यंगात्मक टिप्पणी, तुम्हाला काळजी असलेल्या कोणाचा डिस्टंट मेसेज, टीका ज्याने अपेक्षेपेक्षा जास्त दुखावलं. तुम्ही स्वतःला सांगितलं हे सोडून दे, पण ते राहिलं, तुमच्या विचारात रिप्ले होत राहिलं, तुमचा मूड बदललं, सावलीसारखं तुमच्या मागे लागलं. हीच आहे गोष्टी पर्सनली घेण्याची किंमत. शब्द स्वतः नाहीत, तर ती गोष्ट जी आपण त्यांना जोडतो, तो अर्थ जो आपण शोधून काढतो, तो आत्मविश्वास ज्यावर आपण प्रश्नचिन्ह लावतो. गोष्टी पर्सनली घेणं ही एक सवय आहे, आणि प्रत्येक सवयीप्रमाणे ती तुमच्या नर्वस सिस्टमला ट्रेन करते. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखाद्याच्या वर्तनाला तुमच्या वर्दीनेसची रिफ्लेक्शन म्हणून स्वीकारता, तेव्हा तुम्ही एक विश्वास मजबूत करता. माझी शांती हे त्यावर अवलंबून आहे की दुसरे माझ्याशी कसं वागतात. तुम्ही आयुष्यातून असे चालू लागता जणू प्रत्येक व्यक्ती एक आरसा आहे, जो तुमची किंमत परत रिफ्लेक्ट करतोय. आणि जेव्हा तो आरसा विकृत होतो, तुम्ही कोसळता. पण काय होईल जर तुम्ही वेगळं जगू शकलात? काय होईल जर तुम्ही पाहू शकलात की बहुतेक लोक जे काही बोलतात किंवा करतात त्याचा तुमच्याशी काहीही संबंध नाही, आणि त्याचा त्यांच्याशी सगळं काही संबंध आहे. लोक त्यांच्या स्वतःच्या भीतीतून, जखमांतून आणि धारणांतून वागतात. त्यांच्या प्रतिक्रिया शेप्ड असतात त्यांच्या कथांनी, त्यांच्या इन्सिक्युरिटीजनी, त्यांच्या भूतकाळातील अनुभवांनी, तुमच्या रिॲलिटीने नाही. पण जेव्हा तुम्ही हे पर्सनली घेता, तेव्हा तुम्ही त्यांची कथा तुमची बनवता. तुम्ही त्यांचं इमोशनल बॅगेज वाहू लागता, जणू ती तुमच्या अपयशाचा पुरावा आहे, आणि असंच तुम्ही तुमचं सेंटर हरवता. गोष्टी पर्सनली न घेणं म्हणजे डिटॅच्ड होणं नाही. याचा अर्थ खोलवर जागरूक होणं. याचा अर्थ ओळखणं की तुमची किंमत कुणाच्या अप्रुव्हलवर फ्लक्च्युएट होत नाही, की त्यांचा मूड, त्यांचा रिजेक्शन, त्यांची शांतता, ती त्यांच्याबद्दल माहिती आहे, तुमच्याबद्दलचा पुरावा नाही. जेव्हा तुम्ही अशा रीतीने जगता, काहीतरी प्रोफाऊंड घडतं. जग तुमच्या वर्दीनेसचं बॅटलफील्ड राहत नाही, तर तुमच्या अवेअरनेसचा आरसा बनतं. तुम्ही स्वतःचा डिफेंड करणं थांबवता आणि दुसऱ्यांना समजून घेणं सुरू करता. हा ऑडिओबुक आहे त्या शक्तीला पुन्हा मिळवण्याबद्दल, त्या शक्तीबद्दल जी तुम्हाला सेंटर्ड ठेवते, अशा जगात जे सतत तुम्हाला बॅलन्सपासून खेचण्याचा प्रयत्न करतं. त्या शक्तीबद्दल जी तुम्हाला शिकवते प्रत्येक मत, प्रत्येक टोन, प्रत्येक गैरसमज यांना तुमची शांती देणं थांबवायला. त्या शक्तीबद्दल जी तुम्हाला शिकवते हलकेपणाने जगायला, सगळं काही मनावर घेण्याच्या अदृश्य ओझ्याशिवाय. या ऑडिओबुकच्या शेवटी तुम्हाला समजेल का लोक त्यांचं दुःख दुसऱ्यांवर प्रोजेक्ट करतात. तुम्ही शिकाल काय होतं आणि तुम्ही कसा रिस्पॉन्ड करता, यामध्ये स्पेस कसा तयार करायचा. तुम्ही ओळखाल त्या इमोशनल ट्रॅप्सला जे तुमची शांती चोरतात, आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांच्यावर कसं उठायचं. तुम्हाला कळू लागेल, खरी ताकद कंट्रोल किंवा कॉन्फ्रंटेशनमध्ये नाही, तर शांत अवेअरनेसमध्ये आहे. हे फक्त इमोशन्सबद्दल नाही, हे लिबरेशनबद्दल आहे. कारण एकदा तुम्ही गोष्टी पर्सनली घेणं थांबवलंत, कोणीही तुम्हाला गिल्ट, शेम किंवा जजमेंटने कंट्रोल करू शकत नाही. तुम्ही रिॲक्ट करणं थांबवता आणि रिस्पॉन्ड करायला सुरुवात करता. तुम्ही ॲब्झॉर्ब करणं थांबवता आणि ऑब्झर्व्ह करायला सुरुवात करता. तुम्ही डिफेन्सिव्हली जगणं थांबवता आणि इंटेन्शनली जगायला सुरुवात करता. तर एक खोल श्वास घ्या. हा प्रवास उदासीन होण्याबद्दल नाही, हा अजिंक्य होण्याबद्दल आहे.
जगाच्या विरुद्ध नाही तर जगात. चला तर सुरुवात करूया. अध्याय 1, रिॲक्टिव्हिटीची लपलेली किंमत. दररोज जीवन तुम्हाला 100 छोटे टेस्ट देतं. असे क्षण जे शांतपणे तुमचा सेल्फ कंट्रोल मोजतात. असे क्षण कोणीतरी ट्रॅफिकमध्ये तुम्हाला कट करतं. एक सहकारी तुम्हाला मिड सेंटेन्समध्ये इंटरप्ट करतो. एक मित्र तुमच्या मेसेजला रिप्लाय करायला विसरतो. यापैकी कोणत्याही क्षणाला तुमची शांती नष्ट करण्याची शक्ती नसायला हवी, पण तरीही ते करतात. तुम्हाला चिडचिड वाटायला लागते, तुमचं मन धावू लागतं, हृदयाचे ठोके वाढू लागतात आणि अचानक तुम्ही विचार करत नाही, तुम्ही रिॲक्ट करत आहात. इमोशनल रिॲक्टिव्हिटी ही माणसाची एक सर्वात महागडी सवय आहे. ती तुम्हाला खर्च करते. तुमची शांती, तुमचं फोकस, तुमचे रिलेशनशिप्स आणि कधीकधी तुमची रेप्युटेशन देखील. हे इतक्या वेगाने घडतं की जेव्हा तुम्हाला कळतं तोपर्यंत नुकसान झालेलं असतं. तुम्ही काहीतरी बोललेला आहात जे तुम्हाला म्हणायचं नव्हतं. एक मेसेज पाठवलेला आहे ज्याचा पश्चाताप होतो, किंवा एक निर्णय घेतलेला आहे जो आता तुमच्या खऱ्या स्वरूपाला रिफ्लेक्ट करत नाही. आणि नंतर तुम्ही शांततेत बसता, त्या क्षणाला रिप्ले करता, विचार करता, मी पुन्हा कंट्रोल का हरवलो, अशा गोष्टींवर ज्यांना एवढं मॅटर करायला नको होतं. खरं म्हणजे रिॲक्टिव्हिटी एक्सप्लोजनच्या क्षणात सुरू होत नाही, ती खूप आधी सुरू होते. त्या छोट्या फ्रस्ट्रेशन्समध्ये जे आपण कधीच प्रोसेस केले नाहीत, त्या लहान जखमांमध्ये ज्या आपण कधीच हील केल्या नाहीत. ती शांतपणे तयार होते पृष्ठभागाच्या खाली, जोपर्यंत एक दिवस काहीतरी लहानसं, काहीतरी प्रचंड ट्रिगर करतं. जसं एक ठिणगी कोरड्या पानांवर पडते. स्वतःहून तो धोकादायक नाही, पण जेव्हा त्याला योग्य इंधन मिळतं तो घातक बनतो. चला एक उदाहरण पाहूया. आमिरची कल्पना करा. तो आपल्या कामात चांगला आहे, आदरणीय आहे, मेहनती आहे, असा माणूस जो नेहमी योग्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो. पण अलीकडे तो ऑन एज आहे. वर्कलोड दुप्पट झाली आहे, डेडलाईन्स लहान होत चाललेत आणि घरी तो अनहर्ड वाटतो. एक सकाळी मीटिंगमध्ये त्याचा मॅनेजर साधारणपणे त्याच्या एका निर्णयावर प्रश्न विचारतो. अग्रेसिव्हली नाही, फक्त जिज्ञासेने. पण आमिरची छाती घट्ट होते, त्याचा जबडा लॉक होतो. विचार करण्यापूर्वीच शब्द बाहेर पडतात, तीक्ष्ण, डिफेन्सिव्ह आणि आवश्यकतेपेक्षा जास्त आवाजात. खोली शांत होते. त्याचे सहकारी दूर पाहतात. मीटिंग पुढे जाते, पण काहीतरी बदललं आहे. नंतर जेव्हा ॲड्रेनालिन फेड होते, तो ते अनुभवतो. रिग्रेटचे ते परिचित ओझं. त्याच्या मनातला विस्पर म्हणतो, मी हे पुन्हा माझ्यावर का घेतलं? हीच रिॲक्टिव्हिटीची लपलेली किंमत. एक छोटीशी आउटबर्स्ट, पण रिपल इफेक्ट जो लिंगरिंग करतो. तणावग्रस्त रिलेशनशिप्स, न बोललेलं टेन्शन, सेल्फ डाऊट, आणि हे नेहमीसारखंच सुरू होतं. एक ट्रिगर एका अनट्रेन्ड माइंडला भेटतं. आता समजून घेऊया आपलं मन याला कसा प्रतिसाद देतं. अध्याय 2, तुमचा मेंदू तुम्हाला कसा साबोताज करतो. जर तुम्ही कधी स्वतःला शांत राहण्याचं प्रॉमिस केलं आणि फेल झालात, तर तुमच्या विलपॉवरला दोष देऊ नका, तुमच्या वायरिंगला दोष द्या. खरं म्हणजे तुमचा मेंदू कधीच शांततेसाठी डिझाईन केलेला नव्हता, तो सर्व्हायव्हलसाठी डिझाईन केलेला आहे. तुम्ही शब्द वापरायला शिकण्याआधी तुमच्या नर्वस सिस्टमने रिॲक्ट करायला शिकलं, धोक्यापासून पळायला, धमकीखाली फ्रीज व्हायला, जगण्यासाठी लढायला. ती सिस्टम बदललेली नाही, ती एन्शियंट आहे, रॉ आहे आणि वेगवान आहे. आणि अशा जगात जिथे शारीरिक धोका इमोशनल ट्रिगर्सने रिप्लेस झाला आहे, तुमचा मेंदू सतत डिस्कम्फर्टला डेंजर समजत राहतो. म्हणूनच तुमच्या हृदयाचे खोके वाढतात जेव्हा कोणी तुमची टीका करतो. तुमचं पोट घट्ट होतं जेव्हा तुम्ही तो अनरीड मेसेज पाहता. शांतता पनिशमेंटसारखी वाटते आणि रिजेक्शन मृत्यूसारखा वाटतो. तोच बायोलॉजी जो एकदा तुमच्या पूर्वजांना जिवंत ठेवत होता, आता तुम्हाला अदृश्य युद्धांमध्ये अडकवतो. जंगलात नाही, तर तुमच्या मनात. त्या क्षणांमध्ये काय होतं ते पाहूया. एक ट्रिगर दिसतो, एक कठोर शब्द, एक डिसमिसिव्ह टोन, एक सोशल रिजेक्शन. तुम्हाला कळण्याआधीच तुमच्या मेंदूत एक छोटी बदामाच्या आकाराची रचना, ॲमिग्दला म्हणून ओळखली जाणारी, अलार्मसारखी लाईटअप होते. ती धोका असं ओरडते तुमच्या लॉजिकल माइंडला काय चाललंय हे कळण्याआधीच. फक्त 12 मिलीसेकंड्समध्ये ते इमोशनल सेंटर तुमच्या संपूर्ण शरीरात सिग्नल्स पाठवतं, ॲड्रेनलिन सोडतं, स्नायू घट्ट होतात, हृदयाचे ठोके वाढवतं. तुमचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, रिझनिंग आणि लॉजिकसाठी जबाबदार असलेला भाग 500 मिलीसेकंड्स घेतो पकडण्यासाठी. तोपर्यंत इमोशन आधीच व्हील घेतलेलं असतं. याला म्हणतात ॲमिग्दला हायजॅक. जेव्हा तुमचा इमोशनल ब्रेन तुमच्या लॉजिकल ब्रेनला ओव्हरराईड करतो.
ही ती क्षणं आहेत जेव्हा तुम्ही काहीतरी बोलता ज्याचा नंतर पछतावा होतो, जेव्हा तुम्ही शांततेला रिजेक्शन असे इंटरप्रेट करता, जेव्हा तुम्ही अर्थ तयार करता जो एक्झिस्ट नाहीच. तुमचं मन इमोशनने हायजॅक झालेलं स्टोरीज लिहायला सुरुवात करतं रियालिटी करेक्ट करू शकेल त्यापेक्षा वेगाने. रिलेटेबल एक्झाम्पल्स, तुम्ही एक सहकारी विस्परिंग पाहता, तुमचा मेंदू म्हणतो ते माझ्याबद्दल बोलतायत. तुम्ही मेसेज पाठवता, रिप्लाय नाही येत. तुमचा मेंदू म्हणतो ते मला इग्नोर करतायत. तुम्ही एक छोटीशी चूक करता, तुमचा मेंदू विस्पर करतो तू नेहमीच गडबड करतोस. आणि तुम्हाला कळण्याआधीच इमोशन इंटरप्रिटेशन बनतं आणि इंटरप्रिटेशन ट्रूथ बनतं. आता समजून घेऊया यावर आपण कंट्रोल कसा मिळवायचा. अध्याय 3, इमोशनल मास्टरीच्या 4 पातळ्या. काम, टीचिंग टोन. इमोशनल मास्टरी हा कोणता स्विच नाही जो तुम्ही ऑन करता. हा एक जिना आहे ज्यावर तुम्ही चढता. प्रत्येक पायरी तुम्हाला अधिक क्लॅरिटी, अधिक शांती आणि अधिक कंट्रोल देते. दुसऱ्यांवर नाही तर स्वतःवर. बहुतेक लोक संपूर्ण आयुष्य पहिल्या पायरीवर घालवतात. त्यांच्यावर आणखी काही आहे हे त्यांना कळतही नाही. ते विचार करतात आयुष्य असंच आहे, गोंधळात, अनपेक्षित, गैरसमजांनी आणि पश्चातापाने भरलेलं. पण एकदा तुम्ही या पातळ्या स्पष्टपणे पाहू लागलात, सगळं काही बदलतं. कारण सेल्फ अवेअरनेस म्हणजे परिपूर्ण होणं नाही, हे समजणं आहे की तुम्ही नक्की कुठे आहात आणि कुठे वाढू शकता. पातळी 1, अनकॉन्शियस रिॲक्टिव्हिटी, बेशुद्ध प्रतिक्रिया. इथेच बहुतेक मानवता जगते, ऑटोमॅटिक इमोशनमध्ये अडकलेली. या पातळीवर तुमच्या रिॲक्शन्स तुमच्या विचारांपेक्षा वेगवान असतात. तुम्ही तुमच्या इमोशन्स निवडत नाही, ते तुम्हाला निवडतात. तुम्हाला अपमान वाटतं आणि तुम्ही लॅश आउट करता. तुम्हाला इग्नोर वाटतं आणि तुम्ही विड्रॉ करता. तुम्हाला अँक्शियस वाटतं आणि तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता. सगळं काही पर्सनल आहे, सगळं काही अर्जंट आहे, सगळं काही तुमच्या वर्दीनेसचं रिफ्लेक्शन वाटतं. थोडक्यात, या अवस्थेतले लोक अनेकदा असं मानतात की ते परिस्थितीचे बळी आहेत. ते म्हणतील, त्याने मला रागवलं, तिने माझा दिवस खराब केला, त्या पोस्टने मला अपसेट केलं. जणू दुसऱ्या लोकांकडे त्यांच्या इमोशन्सचा रिमोट कंट्रोल आहे. खऱ्या अर्थात त्यांनी फक्त ते स्वतः धरायला कधीच शिकलेले नाहीत. ही पातळी आवाजात आहे, ओव्हर थिंकिंग, डिफेन्सिव्हनेस, गॉसिप आणि टेन्शनने भरलेली. प्रत्येक संभाषण युद्धभूमी बनतं, प्रत्येक शांतता आरोप बनतं. तुम्ही सतत ऑन एज वाटता, सतत गैरसमज वाटतो, सतत हे कंट्रोल करण्याचा प्रयत्न करता की दुसरे तुम्हाला कसं पाहतात, पण कधीच शांततेत नाही. पण या पातळीच्या पलीकडे तुम्ही इव्हॉल्व्ह होऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही ती बघत नाही ती काय आहे. स्वतःला विचारा, शेवटची वेळी कधी मी असं वागलो? शेवटची वेळी कधी इमोशन मला अवेअरनेस पकडण्यापेक्षा वेगाने खेचलं? इथेच तुमचं काम सुरू होतं. पातळी 2, कॉन्शियस रिॲक्टिव्हिटी, जागरूक प्रतिक्रिया, होपफुल, एनकरेजिंग टोन. दुसरी पातळी इथे अवेअरनेस उजाळायला लागते. तुम्ही अजूनही रिॲक्ट करता, पण आता तुम्हाला कळतंय की तुम्ही रिॲक्ट करतोय. तुम्ही तुमच्या तोंडून निघणारे शब्द ऐकता आणि विचार करता, मी हे का बोलतोय? तुम्ही इमोशन वाढताना बघता आणि विस्पर करता, पुन्हा येतंय. पॉवरफुल इन्साइट. तुम्ही अजून मुक्त नाही, पण तुम्ही जागे आहात. आणि ती अवेअरनेस जरी लहान असली तरी सगळं काही बदलतं. या अवस्थेत तुमचे इमोशनल आउटबर्स्ट्स छोटे होतात. तुमचा गिल्ट जास्त काळ राहतो. तुम्ही लवकर माफी मागायला सुरुवात करता. तुम्ही अधिक विचार करायला सुरुवात करता. तुम्हाला वाटायला लागतं, खरी लढाई बाहेर नाहीये, ती आत आहे. वाढीचा सर्वात कठीण भाग रिॲक्टिव्हिटी थांबवणं नाही, ती स्वतःला ते रिपीट करताना पाहणं आहे, चांगलं माहीत असतानाही. कॉन्शियस रिॲक्टिव्हिटी अस्वस्थ वाटते, कारण अवेअरनेस त्या सवयींवर प्रकाश टाकते ज्यांना तुम्ही आता जस्टिफाय करू शकत नाही. तुम्हाला पॅटर्न्स दिसायला लागतात. प्रत्येक वाद कसा परिचित वाटतो, प्रत्येक रिग्रेट त्याच रिधमला कसं फॉलो करतो. पे अटेन्शन. पॅटर्न दिसून येतं. ट्रिगर, इमोशन, रिॲक्शन, रिग्रेट. आणि एकदा तुम्ही तो लूप पाहिलात, तुम्ही त्याला अनसी करू शकत नाही. बहुतेक लोक ही डिस्कम्फर्ट फेलियर समजतात, पण प्रत्यक्षात ती प्रोग्रेस आहे. अवेअरनेस नेहमी मास्टरीच्या आधी येते. तुम्ही जो पॅटर्न बघू शकत नाही तो तुम्ही तोडू शकत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःला मिड रिॲक्शन पकडता आणि फ्रस्ट्रेटेड वाटता, नको, ती नोटीस करण्याची क्षण म्हणजे कंट्रोलचा जन्म आहे. आता तिसऱ्या पातळीकडे जाऊया. पातळी 3, कॉन्शियस रिस्पॉन्स, जागरूक प्रतिसाद. या पातळीवर काहीतरी शक्तिशाली होऊ लागतं. पॉज नैसर्गिक बनतो. श्वास प्रथम येतो. तुम्ही इमोशन अनुभवता, रागाची रश, डिफेन्सिव्हनेसची उष्णता, टीकेचा दंश, पण तुम्ही त्याला तुमच्यावर राज्य करू देत नाही.
किंबहुना या ट्रान्सफॉर्मेशनचा विचार करा. तुम्ही रिॲक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्ड करता. तुम्ही निवडायला सुरुवात करता. वादाऐवजी शांतता, गृहीताऐवजी समजून घेणं, बदला घेण्याऐवजी विचार करणं. तुम्ही आता प्रत्येक शब्द पर्सनली घेत नाही, कारण तुम्हाला माहीत आहे ह्युमन माइंड कसं काम करतं, तुमचं आणि त्यांचं. तुम्ही बघता की प्रत्येकजण त्यांच्या स्वतःच्या दुःखातून, धारणांतून आणि इमोशनल कंडिशनिंगतून वागतो. म्हणून त्यांची एनर्जी मॅच करण्याऐवजी तुम्ही तुमची स्वतःची धरून ठेवता. ही ती पातळी आहे जिथे शांतता तुमचा नवीन आत्मविश्वास बनते. लोक तुम्हाला म्हणतील, तू खूप डिस्टंट आहेस, तू खूप शांत आहेस, पण ते असं म्हणतात कारण तुमची शांती आता त्यांच्या केओसला धोका आहे. तुम्ही आता प्रत्येक ड्रामासाठी इमोशनली अवेलेबल नाही. तुम्ही तुमची एनर्जी एक सेक्रेट करन्सीसारखी प्रोटेक्ट करायला शिकलात. आणि जेव्हा तुमचा सभोवतालचं जग फिरू लागतं, तुम्ही स्टेडी राहता. काळजी नसल्यामुळे नाही, तर शेवटी तुम्हाला काळजी आहे म्हणून. तुम्हाला तुमची शांती, क्लॅरिटी आणि पर्पजची काळजी आहे. कॉन्शियस रिस्पॉन्डर अजूनही खोलवर फील करतो. फरक एवढाच, त्यांनी इमोशनला आयडेंटिटीपासून वेगळं करायला शिकला आहे. राग येतो, पण तो त्यांना डिफाईन करत नाही. दुःख भेटतं, पण ते त्यांना बुडवत नाही. भीती दिसते, पण ती त्यांना स्टिअर करत नाही. ते इमोशन अनुभवू शकतात, त्यांनी पकडले न जाता. हीच इमोशनल स्ट्रेंथ आहे. सप्रेशन नाही, तर सॉव्हेर्निटी. आता सर्वोच्च पातळीकडे जाऊया. पातळी 4, इमोशनल अल्कमी, भावनिक किमया. ही सर्वोच्च पातळी आहे, दुर्मिळ पण साध्य करण्यायोग्य. इथे तुम्ही इमोशन्सला सोडवायच्या प्रॉब्लेम्स म्हणून बघत नाही, तुम्ही त्यांना ट्रान्सफॉर्म करायची एनर्जी म्हणून बघता. प्रत्येक फीलिंग इंधन बनते. राग असर्टिव्हनेसमध्ये बदलतो, भीती प्रेपरेशनमध्ये बदलतो, दुःख डेप्थमध्ये बदलतं, फ्रस्ट्रेशन फोकसमध्ये बदलतो. तुम्ही इमोशनला रेझिस्ट करत नाही, तुम्ही त्याला रिडायरेक्ट करता. पे अटेन्शन, पॉवरफुल कन्सेप्ट. या अवस्थेत तुम्हाला समजतं, इमोशन्स मॉरल नाहीत, ते मेकॅनिकल आहेत. ते फक्त सिग्नल्स आहेत, इम्पल्सेस आहेत, एनर्जीचे प्रवाह आहेत. आणि एनर्जी नष्ट होऊ शकत नाही, ती फक्त ट्रान्सफॉर्म होऊ शकते. म्हणून मला हे का वाटतंय विचारण्याऐवजी तुम्ही विचारता, यातून मी काय क्रिएट करू शकतो. हीच अल्कमी आहे, इमोशनल लीडला सायकोलॉजिकल गोल्डमध्ये बदलण्याची कला. मूव्हिंग फॉरवर्ड विजडम. तुम्हाला लक्षात येऊ लागतं की प्रत्येक इमोशन शहाणपण घेऊन येते. राग तुम्हाला शिकवतो तुम्ही कशाची किंमत करता. भीती तुम्हाला शिकवते तुम्ही कुठे अनप्रिपेअर्ड आहात. गिल्ट दाखवतो तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्टँडर्ड्सला कुठे धोका दिलाय. जेलसी तुमच्या लपलेल्या इच्छा उघड करतो. तुम्ही या फिलिंग्सला जज करणं थांबवता. तुम्ही त्यांचा टीचर्स म्हणून वापर करता. तुम्ही इमोशनमध्ये बुडणं थांबवता आणि त्यातून पोहायला सुरुवात करता. तुम्ही आयुष्याला रिॲक्ट करणं थांबवता आणि त्याच्याबरोबर को क्रिएट करायला सुरुवात करता. या पातळीच्या मास्टरीचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीच टेम्पर गमावत नाही, की तुम्हाला कधीच वेदना होत नाही. याचा अर्थ जेव्हा त्या क्षण येतात, तुम्ही त्यांना क्युरिओसिटीने भेटता, केओसने नाही. तुम्ही राग वाढताना पॅनिक करत नाही, तुम्ही त्यात श्वास घेता, त्याला ऐकता. तुम्ही दुःखापासून पळत नाही, तुम्ही त्याच्याबरोबर बसता, हे जाणून की ते खोलवर काळजी करण्याची किंमत आहे. तुम्ही भीतीलाच घाबरत नाही, तुम्ही त्याचं स्वागत करता, एक सिग्नल म्हणून की तुम्ही कम्फर्टच्या पलीकडे स्ट्रेच करताय. या पातळीवर इमोशन तुमचा कंपास बनतो, तुमचा केज नाही. हीच इमोशनल अल्कमी आहे. परफेक्शन नाही, तर प्रोफाउंड पीस. जग तुम्हाला अजूनही ट्रिगर करतं, पण ते आता तुम्हाला डिफाईन करत नाही. तुम्हाला एक विचित्र शांतता लक्षात येऊ लागते त्या क्षणांमध्ये ज्या एकदा तुम्हाला तोडायच्या. तुम्हाला अपमानित केलं जाऊ शकतं विदाऊट फिलिंग स्मॉल. तुम्हाला नाकारलं जाऊ शकतं विदाऊट फिलिंग अनवर्धी. तुमचा गैरसमज होऊ शकतो विदाऊट लुझिंग युअर सेंटर. हेच अल्टिमेट फ्रीडम आहे. सगळं काही पूर्णपणे फील करणं आणि तरीही तुम्हाला कोण व्हायचंय ते निवडणं. आता शिकूया स्टॉप मेथड. अध्याय 4, स्टॉप मेथड, शांतता परत मिळवण्याचा मार्ग. एक्साइटेड टीचिंग टोन. जेव्हा इमोशन्स वाढतात, लॉजिक गायब होतो. जेव्हा तुमचं हृदय पडधडायला लागतं, तुमचे विचार धावू लागतात आणि तुम्हाला कळण्यापूर्वीच तुम्ही काहीतरी बोलून टाकलं आहे, काहीतरी केलं आहे किंवा काहीतरी ठरवलं आहे जे आता तुमच्यासारखं वाटत नाही. पण या चेनला इंटरप्ट करण्याचा एक मार्ग आहे. तुमची शांतता हरवण्याआधी तिला रिक्लेम करण्याचा मार्ग. याला म्हणतात स्टॉप मेथड. 4 अक्षरं, 4 सेकंड्स, अनंत शक्ती. चला स्टेप बाय स्टेप पाहूया. एस स्टॉप, थांबा. काम, पॉवरफुल टोन. हे सुरू होतं जगातल्या सर्वात सोप्या, सर्वात कठीण गोष्टीने, थांबणं.
जेव्हा इमोशन सर्च होते, तुमची इन्स्टिंक्ट असते हळणं, बोलणं, डिफेंड करणं, एक्सप्लेन करणं, काहीतरी करणं. पण फक्त 2 सेकंदसाठी थांबणं ही अनकॉन्शियस माइंड विरुद्ध बंड करण्याची कृती आहे. याचा अर्थ आहे म्हणजे नाही, मी माझ्या इमोशनला माझ्यासाठी निवडू देणार नाही. वादाच्या तापात ते थांबणं इम्पॉसिबल वाटू शकतं. शरीर सोडायचं इच्छितं, फुटायचं इच्छितं, टेन्शनच्या डिस्कम्फर्टपासून सुटायचं इच्छितं. पण त्याच डिस्कम्फर्टमध्ये तुमची शक्ती आहे. जर तुम्ही पॉज करू शकलात, फक्त पॉज, तर तुम्ही त्या ऑटोमॅटिक चेन रिॲक्शनला डिसरप्ट करता, जो रिग्रेटकडे घेऊन जातो. थांबणं कमकुवतपणा नाही, ती डिस्गाईजमधली ताकद आहे. ती शांत उभं राहणं आहे जेव्हा तुमचे इमोशन्स धावतायत. ती त्या क्षणाच्या मोमेंटमने ओढलं जायला नकार देणं जो तुमची शांतता डिझर्व करत नाही. टेक अ ब्रीथ, श्वास घ्या. एकदा तुम्ही थांबलात, श्वास घ्या. तणावाने दिलेल्या शॅलो ऑटोमॅटिक श्वासाचा प्रकार नाही, तर खोल, हळू, कॉन्शियस श्वास. नाकातून 4 सेकंडसाठी आत घ्या, 4 साठी होल्ड करा, 6 साठी हळूहळू बाहेर सोडा. हे 3 वेळा करा. हे लहान वाटतं, पण हे सगळं काही बदलतं. कारण श्वास घेणं हा एकमेव पूल आहे तुमच्या शरीर आणि तुमच्या मन दरम्यान. हे तुमच्या नर्वस सिस्टमचा रिमोट कंट्रोल आहे. जेव्हा तुम्ही खोलवर श्वास घेता, तुम्ही तुमच्या मेंदूला सिग्नल पाठवता, मी सुरक्षित आहे. आणि जेव्हा मेंदूला विश्वास बसतो की तुम्ही सेफ आहात, तो कॉर्टिसॉल सोडणं थांबवतो, तो पॅनिक ट्रिगर करणं थांबवतो, तो स्टिअरिंग व्हील तुम्हाला परत देतो. हे बायोलॉजी आहे, फिलॉसॉफी नाही. जेव्हा तुमचा श्वास स्लो होतो, तुमचे हार्ट रेट फॉलो करते. जेव्हा हार्ट रेट स्लो होते, तुमचे विचार शांत होतात. जेव्हा विचार शांत होतात, अवेअरनेस परत येते. आणि जेव्हा अवेअरनेस परत येते, चॉईस परत येते. ओ म्हणजे ऑब्झर्व्ह, निरीक्षण करा. आता तुम्ही थांबलात आणि श्वास घेतलात, तुम्ही सर्वात महत्त्वाच्या फेजमध्ये एंटर करता, ऑब्झर्वेशन. इथे अवेअरनेस अंडरस्टँडिंगमध्ये बदलते. तुम्ही स्वतःला विचारता, आता खऱ्या अर्थात काय होतंय? बाहेरच्या जगात नाही, माझ्यात. मी त्यांनी जे बोलले त्याला रिॲक्ट करतोय का? की मला वाटतं त्यांचा अर्थ काय होता त्याला? मी या क्षणामुळे अपसेट आहे का? की कारण हे मला काहीतरी जुनं आठवतंय? मी अँग्री आहे कारण माझा अनादर झाला, की कारण मला सीन वाटत नाही? ऑब्झर्वेशन म्हणजे फॅक्टला फिक्शनपासून वेगळं करणं, रियालिटीला स्टोरीपासून वेगळं करणं. बहुतेक इमोशनल सफरिंग घटनांमधून येत नाही, ती इंटरप्रिटेशनमधून येते. कोणाचा लेट मेसेज रिजेक्शन बनतो, कोणाची शांतता अबॅन्डनमेंट बनते, कोणाचं डिसअग्रीमेंट डिसरिस्पेक्ट बनतं. मन भावनिक गॅप्स भरण्यासाठी अर्थ इन्व्हेंट करतं. पण जेव्हा तुम्ही अज्युम करण्याऐवजी ऑब्झर्व्ह करण्यासाठी पुरेसा पॉज करता, तेव्हा तुम्हाला कळतं तुमचं किती दुःख सेल्फ क्रिएटेड आहे. आणि ती रिअलायझेशन डिप्रेसिंग नाही, ती एम्पॉवरिंग आहे. कारण जर तुमचं मन तुमचं दुःख क्रिएट करू शकतं, तर ते तुमची शांतीही क्रिएट करू शकतं. पी म्हणजे प्रोसीड, पुढे जा. आता आणि फक्त आता तुम्ही ॲक्ट करा. पण यावेळी तुम्ही ॲक्ट करता कॉन्शियसनेससह, कंपल्शननं नाही, लॉजिकसह, इमोशननं नाही, शॉर्ट टर्म विक्ट्रीसाठी, लाँग टर्म पीससाठी नाही. प्रोसीडचा अर्थ क्लॅरिटीसह पुढे जाणं. कदाचित याचा अर्थ वाद करण्याऐवजी निघून जाणं, जोराने ऐवजी शांतपणे बोलणं, काहीच न बोलणं अवॉइडन्समधून नाही तर मास्टरीमधून. कधीकधी सर्वोत्तम ॲक्शन म्हणजे नो ॲक्शन. कधीकधी शांतता ही सर्वात मोठी प्रतिक्रिया असते. प्रोसीडचा अर्थ तुमचं ट्रूथ सप्रेस करणं नाही, याचा अर्थ ते वाईजली एक्सप्रेस करणं. हा स्टॉप मेथड सिंपल आहे, पण ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही हे वापरता, तुम्ही तुमच्या मेंदूला शिकवता अवेअरनेस इम्पल्सच्या आधी येते. अध्याय 5, रिलेशनशिप्स आणि बाउंड्रीज. गोष्टी पर्सनली न घेण्याची सर्वात मोठी परीक्षा रिलेशनशिप्समध्ये येते. कारण तिथे आपण सर्वात वल्नरेबल असतो, तिथे आपली एक्सपेक्टेशन सर्वात जास्त असतात आणि तिथे आपली शांती सर्वात जास्त धोक्यात असते. इमॅजिन हे सिनॅरिओज. तुमचा पार्टनर काहीतरी म्हणतो आणि तुम्हाला वाटतं ते तुमच्या विरुद्ध आहे. तुमचा मित्र तुमचा मेसेज इग्नोर करतो आणि तुम्ही काळजीत बुडता. तुमचं कुटुंब तुमच्या निर्णयांवर प्रश्न विचारतं आणि तुम्हाला डिफेन्सिव्ह वाटायला लागतं. पे अटेन्शन. रिलेशनशिप्स आणि इमोशनल रिॲक्टिव्हिटी यांचं एक विशेष संबंध आहे. जितका जास्त आपण कोणाची काळजी घेतो, तितका जास्त त्यांचे शब्द आपल्याला अफेक्ट करतात. पण इथेच बाउंड्री महत्त्वाची आहे. बाउंड्री म्हणजे भिंत नाही, ती एक स्पष्ट रेषा आहे. मी तुझी काळजी घेतो, पण तुझा मूड माझी आयडेंटिटी नाही. तुझा राग माझं रिस्पॉन्सिबिलिटी नाही.
तुझा रिजेक्शन माझी रियालिटी नाही. जेव्हा तुम्ही बाउंड्रीज ठेवता, तुम्ही नातं संपवत नाही, तुम्ही ते प्रोटेक्ट करता. तुम्ही प्रेम करणं थांबवत नाही, तुम्ही हेल्दी रीतीने प्रेम करायला सुरुवात करता. अध्याय 6. इनर व्हॉइस, आतला आवाज. तुम्हाला सर्वात जास्त पर्सनली बोलणारी व्यक्ती कोण आहे? तुमचा बॉस नाही, तुमचा पार्टनर नाही, तुमचे कुटुंब नाही. ती तुम्ही स्वतःच आहात. पे अटेन्शन, पॉवरफुल ट्रूथ. तुमचा इनर व्हॉइस, तुमचा सेल्फ टॉक हा तुमच्या शांतीचा सर्वात मोठा शत्रू किंवा मित्र असू शकतो. दुसरे दिवसातून 10 वेळा तुमची टीका करतात, पण तुम्ही स्वतःची 100 वेळा करता. दुसरे तुम्हाला डाऊट करतात, पण तुम्ही स्वतःला 1000 वेळा डाऊट करता. थॉटफुल टोन. जर तुम्ही स्वतःशी जसं बोलता तसं तुमचा सर्वात वाईट शत्रू तुमच्याशी बोलला, तर तुम्ही त्याला तुमच्या आयुष्यात ठेवाल का? नाही. मग तुम्ही स्वतः असं का बोलता? एम्पॉवरिंग मेसेज. आजपासून तुमच्या इनर व्हॉइसचा सराव करा. जेव्हा तो म्हणतो तू बरोबर नाहीस, तुम्ही म्हणा मी शिकतोय. जेव्हा तो म्हणतो तू पुरेसा नाहीस, तुम्ही म्हणा मी पुरेसा आहे आणि मी वाढतोय. जेव्हा तो म्हणतो त्यांना तू आवडत नाहीस, तुम्ही म्हणा त्यांचं मत माझी आयडेंटिटी नाही. काम विजडम. सेल्फ टॉक ही प्रॅक्टिस आहे आणि प्रॅक्टिसने ती बदलते. तुम्ही तुमचे सर्वोत्तम मित्र बनू शकता किंवा तुमचे सर्वात वाईट क्रिटिक. निवड तुमची आहे. फायनल कन्क्लुजन, अंतिम संदेश. मित्रांनो, आपण आजच्या या ऑडिओ बुकमध्ये एक प्रवास केला. एका अशा शक्तीच्या प्रवासावरून जी सुटकेची आहे, ताकदीची आहे आणि शांततेची आहे. आपण शिकलो रिॲक्टिव्हिटीची खरी किंमत, आपला मेंदू कसा काम करतो, इमोशनल मास्टरीच्या 4 पातळ्या, स्टॉप मेथड, बाउंड्रीज आणि रिलेशनशिप्स, इनर व्हॉइसचा सराव, पे अटेन्शन, कोर मेसेज. पण सर्वात महत्त्वाचं, आपण हे समजलो गोष्टी पर्सनली घेणं ही एक चॉईस आहे आणि जर ती चॉईस आहे तर ती बदलता येण्यासारखी आहे. एम्पॉवरिंग फायनल मेसेज. तुम्ही एका अशा जगात जगू शकता जिथे दुसऱ्यांचे शब्द तुम्हाला डिफाईन करत नाहीत, जिथे रिजेक्शन तुमची वर्दीनेस ठरवत नाही, जिथे सायलेन्स पनिशमेंट वाटत नाही. तुम्ही अशा जगात जगू शकता जिथे तुम्ही मुक्त आहात. काम इन्स्पायरिंग. ही फ्रीडम सोपी नाही, ती प्रॅक्टिस मागते, ती पेशन्स मागते आणि ती अवेअरनेस मागते. पण प्रत्येक पॉज, प्रत्येक श्वास, प्रत्येक कॉन्शियस चॉईस तुम्हाला त्या फ्रीडमकडे घेऊन जाते. तर आजपासून आठवा, जेव्हा कोणी काहीतरी म्हणेल जे तुम्हाला दुखावेल, थांबा, श्वास घ्या, निरीक्षण करा, मग प्रोसीड करा. जेव्हा तुम्हाला पर्सनली घ्यायची इच्छा होईल, विचारा, हे माझ्याबद्दल आहे का की त्यांच्याबद्दल? आणि जेव्हा तुमची शांती धोक्यात असेल, आठवा, तुमची शांती ही प्रिव्हिलेज आहे, सगळ्यांसाठी उपलब्ध नाही. द पॉवर ऑफ नॉट टेकिंग थिंग्स पर्सनली ही तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी देणगी आहे जी तुम्ही स्वतःला देऊ शकता. धन्यवाद मित्रांनो. शांततेने, अवेअरनेसने आणि स्वातंत्र्याने जगा. नमस्कार.